Hello friends, welcome to my YouTube channel. Today I am going to teach you how to use can in spoken English. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा डे 4 आहे आणि डे 4 मध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू स्पीक इंग्लिश आणि त्याची प्रॅक्टिस देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे आजचा जो आपला शब्द आहे, आजचा जो आपला वर्ड आहे तो आहे कॅन. हाऊ टू यूज कॅन. तर याचा आपण बेसिक यूज शिकणार आहोत. कॅनपासून वाक्य कसं बनवायचं, कॅनचं स्ट्रक्चर काय असणार आहे, त्याचबरोबर कॅनचं WH टाईप क्वेश्चन काय असणार आहे किंवा वेगवेगळे आपले इन्फॉर्मेशन टाईप क्वेश्चन असतात, वेगवेगळे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. तर यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर आपण नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने इंग्लिश शिकवलं जाईल, कशा प्रकारे आपण लर्न करू शकतो, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, ह्यामध्ये आपण शिकत असतो. सो यू कॅन सबस्क्राईब माय चॅनल इफ यू लाईक द व्हिडिओ. ओके, सो लेट्स बिगिन स्टार्ट विदाउट वेस्टिंग टाईम. तर पहा, आजचा वर्ड आहे आपला कॅन. तर कॅन म्हणजे काय, तर कॅनचा मराठीत अर्थ आहे शकतो. ओके, कॅनचा मराठीत अर्थ आहे शकतो. मराठीत अर्थ आहे कॅनचा शकतो. आता याचं स्ट्रक्चर समजून घ्या. सर्वात महत्त्वाचं सब्जेक्ट प्लस कॅन प्लस अदर वर्ड, हा आपला बेसिक स्ट्रक्चर असणार आहे कॅनचा. तर मग यामधून आपण वाक्य कशा प्रकारे तयार करू शकतो, तर सब्जेक्ट यूज करायचं आहे. सब्जेक्टमध्ये आपल्याला माहीतच आहे, सब्जेक्टमध्ये आपण यूज करत असतो. पहिले सब्जेक्ट समजून घेऊयात. सब्जेक्टमध्ये आपण आय यूज करू शकतो, वी यूज करू शकतो, शी, इट, कॅन. ओके, इट, यू, असे बरेचसे शब्द आहेत ते आपण सब्जेक्टमध्ये यूज करू शकतो. तर मग आता हे यूज करून त्याला पुढे तुम्ही कॅन जोडायचं आहे आणि कॅन प्लस अदर वर्ड, तुमचं जे काही शब्द असेल, जे काही वाक्य असेल ते तुम्ही कनेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लेंग्दी शब्द म्हणजेच मोठाले जे शब्द आहे, मोठाले जे वाक्य आहेत ते तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. तर पहा, सर्वात महत्त्वाचं, सर्वात पहिलं मी एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. पहिलं एक्झाम्पल, मी तिथे जाऊ शकतो. काय वाक्य होईल, आय कॅन गो देअर. आय कॅन गो देअर. तर या ठिकाणी मी आय सब्जेक्ट म्हणून वापरला आहे, कॅन आपला मॉडेल व्हर्ब आहे आणि पुढचं वाक्य गो देअर. ओके, तर मग अशा पद्धतीने वाक्य बनवायचं आहे. त्याच पद्धतीने मी दुसरं वाक्य देखील तुम्हाला बनवून दाखवत आहे. यू कॅन स्टडी. तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तू अभ्यास करू शकतो. यू कॅन स्टडी. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यू हा सब्जेक्ट म्हणून यूज केलेला आहे आपण, आणि कॅन हा आपला मॉडेल वर्ब आहे आणि स्टडी हा आपला अदर वर्डमध्ये जातो. तर घ्या आपण पुढचे प्रश्न प्रॅक्टिससाठी घेऊयात, म्हणजे पुढचे वाक्य आपण प्रॅक्टिससाठी घेऊयात. मी मराठी विचारणार, तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य सांगायचे आहेत, जेणेकरून पटपट आपण प्रॅक्टिस करू शकतो. सो चला स्टार्ट करूयात. चला स्टार्ट करूयात. स्टार्ट. तर पहा, आपला पहिला वर्ड आहे तू अभ्यास करू शकतो. तू अभ्यास करू शकतो. यू कॅन स्टडी. यू कॅन वापरायचा आहे स्टडी. तू अभ्यास करू शकतो. तू मला हेल्प करू शकतो. मराठीत काय होईल, तू मला मदत करू शकतो. इंग्लिशमध्ये सांगा, यू कॅन हेल्प मी. आणि यालाच उलट जर आपण केलं, हा जो कॅन आहे, कॅनची जागा इथे ठेवायची आणि यूची जागा इथे ठेवायची, उलटं करायचं आहे. म्हणजे कॅन यू हेल्प मी, म्हणजे तू मला हेल्प करशील का. आपण प्रश्न विचारलेला आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, हा जो कॅन आहे तो कॅन 1 नंबरला टाकला, यू आहे तो 2 नंबरला टाकला. म्हणजे तुम्ही विचारू शकता, यू कॅन हेल्प मी, तू माझी मदत करू शकतो. आणि दुसऱ्या पद्धतीने आपण वाक्याची जर कॅनची अदलाबदली केली, म्हणजे यूच्या ठिकाणी कॅन जर ठेवला आणि कॅनच्या ठिकाणी यू जर ठेवला, उलटं जर केलं, तर या ठिकाणी प्रश्न तयार होतो, कॅन यू हेल्प मी, तू माझी मदत करशील का.
किंवा करू शकतो का, अशा प्रकारे हा प्रश्न आणि वाक्य तयार होतो. मग त्या ठिकाणी तुम्ही उत्तर देखील देऊ शकता, येस आय कॅन हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो, अशा पद्धतीने. अजून कॅनचा उपयोग सांगा. चला 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 पटापट आपण लाईव्ह प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. चला पटपट पटपट आपण प्रश्न घ्यायचा आहे. मला तो पेन देऊ शकतो का. चला चला प्रश्नाचं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न आहे, तू मला पेन देऊ शकतो का. कॅन यू गिव्ह मी दिस पेन, तू मला तो पेन देऊ शकतो का. कॅन यू गिव्ह मी दिस पेन, अशा प्रकारे वाक्य होईल. हँडरायटिंगवरती लक्ष देऊ नका, माझी थोडीशी खराब हँडरायटिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. आपलं वाक्याकडे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट सेशन आहे. प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये एक मॉड्यूल वर्ब असतं. ऑलरेडी जर पाहायला गेलं तर आपण शूडवरती वाक्य बनवलं आहे. त्यानंतर आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा कॅनवरती आहे, नीडवरती आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण थोडेफार प्रॅक्टिस घेऊया. आजचे कॅनची प्रॅक्टिस 2-4 वाक्य घेऊयात आणि त्यानंतर आपण बाकीचे जे काही बिफोर ऑलरेडी जे काही आपण टीच केलं होतं त्यावरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत. असेच प्रॅक्टिस करत करत तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले पाहिजे. आय थिंक यू विल हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायला पाहिजे. यू शूड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, तर चला सुरू करूयात. वाक्य कॅनचा उपयोग करायचा आहे. चला कॅनचा उपयोग करून करायचा आहे. मला तो पेन मी तो पेन घेऊ शकतो का. चला पटपट पटपट जो तुम्हाला वाटत असेल तसं तसं तुम्ही प्रश्नांची उत्तरं शोधा, तसं कॅनचा उपयोग करायचा आहे. मी ते काम करू शकतो, मी ते काम करू शकतो. आय कॅन डू दिस वर्क, आय कॅन डू दिस वर्क, मी ते काम करू शकतो. आणि यालाच उलटं जर केलं, आयच्या जागी कॅन टाकला आणि कॅनच्या जागी आय टाकला तर काय होईल, कॅन आय डू दिस वर्क, मी ते काम करू शकतो का. किंवा या ठिकाणी सब्जेक्ट देखील तुम्ही चेंज करू शकता. यूच्या ठिकाणी टाकू शकता, यू कॅन डू दिस वर्क, तुम्ही हे काम करू शकता. आणि तेच उलटं केलं तर कॅन यू डू दिस वर्क, तुम्ही ते काम करू शकता का, प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जवळजवळ 8 मिनिटाचा लेक्चर कंप्लीट झालेला आहे कॅनचा आपण भरपूर प्रॅक्टिस केलेलं आहे. चला आता बॅकच्या सेशनमध्ये चला. जे प्रिव्हियस सेशनमध्ये मी तुम्हाला टॉट केलं होतं, शिकवलं होतं, त्यावरती आपण थोडासा फोकस करूया. इफ यू आय थिंक तुम्ही 100% युअर एफर्ट्स 100% तुमचं प्रेफर दिलं पाहिजे. 100% तुम्ही इथं प्रॅक्टिसला महत्त्व दिलं पाहिजे, इम्पॉर्टन्ट दिलं पाहिजे. तर चला नीडवर वाक्य बनवायचं आहे. मी कोणता पण वाक्य सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. चला मला इथे येण्याची गरज आहे, मला इथे येण्याची गरज आहे. इंग्लिशमध्ये काय होईल, आय नीड टू कम हिअर, आय नीड टू कम हिअर, आय नीड टू कम हिअर. चला 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 मला अभ्यास करण्याची गरज आहे, आय नीड टू स्टडी, आय नीड टू स्टडी. मी काही पण वाक्य बनवायला सांगू शकतो, तुम्ही पटपट वाक्य बनवायचं आहे. चला चला मला अभ्यास करायला पाहिजे, मला अभ्यास करायला पाहिजे. बनवा वाक्य, आय शुड स्टडी, आय शुड स्टडी, मला अभ्यास करायला पाहिजे, आय शुड स्टडी. चला पुढचं आय शुड स्टडी, आय शुड स्टडी. तुम्हाला आतापर्यंत काय काय मी शिकवलेलं आहे त्याचं प्रिव्हियस प्रॅक्टिस चाललेलं आहे. खूप इम्पॉर्टंट लेसन आहे, खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर सांगत आहे. पहिल्या लेसनमध्ये आपण घेतलेला होता नीडचा यूज कसा करायचा, ओके, हाऊ टू यूज नीड. त्यानंतर कॅनचा उपयोग जे आपण आता शिकत आहोत. त्यानंतर शूडचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते एक शिकवलं होतं. ओके, हे सगळं मॉड्यूल वर्ब आहे आणि प्रत्येक लेसनमध्ये प्रत्येक मॉड्यूल वर्ब घेऊन आपण त्याविषयी चर्चा करत असतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला पटपट वाक्य घेणार आहोत आपण. प्रॅक्टिससाठी कोणता पण वाक्य घेणार आहोत आपण. चला चला तुला इथे येण्याची गरज आहे. चला रिपीट सेंटेन्स, तुला इथे येण्याची गरज आहे. यू नीड टू कम हिअर, यू नीड टू कम हिअर. तुला इथे येण्याची गरज आहे, यू नीड टू कम हिअर. कॅन यू गो देअर. चला पटकन पटकन, तू तिथे जाऊ शकतो. कॅन यू गो देअर, तू तिथे जाऊ शकतो का. कॅन यू गो देअर, तू तिथे जाऊ शकतो का.
तू मला हेल्प करू शकतो का? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? तू मला हेल्प करू शकतो का? काय वाक्य होईल? तू मला हेल्प करू शकतो का? काय वाक्य होईल? कॅन यू हेल्प मी? बघा अशा पद्धतीने वाक्य होईल. कॅन यू हेल्प मी? तू मला हेल्प करू शकतो का? तू मला मदत करू शकतो का? त्यानंतर दुसरं वाक्य घेऊयात. तू त्याला मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प हिम? कॅन यू हेल्प हिम? तू त्याला मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प हिम? तू त्याला मदत करू शकतो का? चला पुढचं वाक्य. तुला अभ्यास करण्याची गरज आहे. तुला अभ्यास करण्याची गरज आहे. यू नीड टू स्टडी. यू नीड टू स्टडी. तुला अभ्यास करण्याची गरज आहे. यू नीड टू स्टडी. तुला अभ्यास करण्याची गरज आहे. चला पुढचं वाक्य घ्या. सोपे सोपे वाक्य घेत आहोत जेणेकरून तुम्हाला वाक्य कसं बनतात ते समजेल. चला, मी इथे येऊ शकतो का? मी इथे येऊ शकतो का? काय वाक्य होईल? मी इथे येऊ शकतो का? कॅन आय कम हिअर? कॅन आय कम हिअर? मी इथे येऊ शकतो का? कॅन आय कम हिअर? तुला स्टेजवर येण्याची गरज आहे. तुला स्टेजवर येण्याची गरज आहे. काय वाक्य होईल इंग्लिशमध्ये? तुला स्टेजवर येण्याची गरज आहे. यू नीड टू कम ऑन द स्टेज. यू नीड टू कम ऑन द स्टेज. यू नीड टू कम ऑन द स्टेज. इथं जरा आपला बोर्ड छोटा आहे त्यामुळे वाक्य बसत नाही, परंतु मी जे सांगतोय त्यावरती फोकस करा आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. यू कॅन स्पीक विथ मी. You will have to speak with me because of that reason. If you practice with me, you will understand each and every sentence. So that's why you can speak English with me and improve yourself and see your magic. See magic after 3 months. You can speak English very fluently without hesitation. Okay, so that's why तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली पाहिजे. यू शूड प्रॅक्टिस रेग्युलरली. ओके, कोणताही टाईम न घालवता, म्हणजे जवळजवळ तुम्ही ऑलमोस्ट 1 आवर जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ आणि तुम्ही बोलू शकता. ओके, कॅनचे वाक्य बनवायचं आहे. कॅनचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यू कॅन स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्लिश बोलू शकता. यू कॅन स्पीक इंग्लिश. आता यालाच उलटं करायचं आहे मित्रांनो. पहा, हा कॅन इथं टाकायचा आणि यू इथं टाकायचं. काय होईल? कॅन यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्लिश बोलता का? आपण समोरच्याला प्रश्न काय विचारायचा आहे? कॅन यू स्पीक इंग्लिश? मग त्याने उत्तर काय देणार? येस, आय कॅन स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने, म्हणजे त्याच्यातच उत्तर आहे आणि त्याच्यातच प्रश्न आहे. एखाद्याने समोरच्याने विचारलं कॅन आय कम हिअर? येस, यू कॅन कम हिअर. अशा पद्धतीने, म्हणजे त्याने विचारलं कॅन यू कम हिअर? तुम्ही म्हणायचं येस, आय कॅन कम हिअर. म्हणजे फक्त सब्जेक्ट आणि आपला मॉड्यूल वर्ब्स आहे त्याची आदलाबदली चेंज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल प्रश्न कशा पद्धतीने बनला जातो आणि वाक्य आपलं सरळ वाक्य कसं बनलं जातं. याकडे लक्ष द्यायचं आहे. एखाद्याने म्हटलं मला इथे यायला पाहिजे का? प्रश्न काय विचारले? मला इथे यायला पाहिजे का? मग वाक्य काय होईल? शुड आय कम हिअर? एखाद्याने विचारलं शुड आय कम हिअर? मला इथे यायला पाहिजे का? वाक्य पहा, मी इथे लिहून दाखवतो. शुड आय कम हिअर? मला इथे यायला पाहिजे का असं विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? येस, ऑफकोर्स यू शुड कम हिअर. तुम्हाला इथे यायला पाहिजे. मग वाक्यामध्ये काय होईल? ह्यो जो आय आहे हा 1 नंबरला येईल आणि शुड त्याच्या जागी जाईल. म्हणजे या ठिकाणी आय होईल आणि या ठिकाणी होईल शुड. मग काय वाक्य होईल? आय शुड कम हिअर. मला इथे यायला पाहिजे. किंवा आपण समोरच्याला म्हणू शकतो येस, यू शुड कम हिअर. तुम्हाला इथे येण्याची गरज आहे. नीड वापरलं तर गरज आहे आणि शुड वापरलं तर येऊ शकता. आता वाक्यामध्ये काय मॅजिक आहे ते समजून घ्या. समजून घेऊयात. यू कॅन कम. तुम्ही येऊ शकता. यू कॅन कम हिअर. ओके, त्याच्यामध्येच आपण काय लावलं? शुड लावला. शुड लावला. ओके, शुडमध्ये काय? यू शुड कम. तुम्ही यायला पाहिजे. ओके, त्यामध्ये आपण अजून इम्प्रूव्हमेंट केली. नीड लावला. ओके, नीड शब्द माहिती आहे ना? नीड म्हणजे गरज. यू नीड कम. तुला इथे येण्याची गरज आहे. ओके,
याच्यामध्ये अजून मॉड्यूल वर्ब आपण असे घेणार आहोत, जसं जसं आपण शिकवत आहोत तसं तसं आपण घेणार आहोत. मग यामध्ये मॉड्यूल वर्बची जागा जर तुम्ही चेंज केली, या ठिकाणी ठेवला आणि हा यू जो आहे तो या ठिकाणी ठेवला, तर ते झाले प्रश्न तयार. ओके, म्हणजे कॅन यू कम, कॅन यू कम, शुड कम, अशा पद्धतीने शुड यू कम, नीड यू कम, तुला इथे येण्याची गरज आहे का वगैरे असा प्रश्न तुम्ही इथे यू कॅन लॉट ऑफ क्रिएट क्वेश्चन. ओके, आय एम नॉट हिअर टू टीच यू, आय एम हिअर टू मेक यू प्रॅक्टिस. सो you have to put your 100% because I am not here to teach you, I am here to make you practice. The more you practice, the more you learn. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आजचं सेशन जवळजवळ 15 मिनटाच्या पुढे झालेलं आहे. भरपूर प्रॅक्टिस घेतलेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मॉड्यूल वर्बसाठी आपण तयार राहा. डेली लाईव्ह सेशन असतं, डेली प्रॅक्टिस करा, जेणेकरून यू विल हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह म्हणजे हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह युअर सेल्फ अशा पद्धतीने म्हणणं आहे. हरकत नसली पाहिजे का मी स्वतः इम्प्रूव्हमेंट कसं करू, असा प्रश्न तुमच्या मनात नसला पाहिजे. तुमच्या मनात प्रश्न काय पाहिजे, आय विल हॅव टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारायचं ते सुद्धा शिकणार आहोत. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ, पासून वाक्य कशा प्रकारे बनतात सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, वेगवेगळ्या मॉड्यूलवर सांग. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.